नमस्कार महाराष्ट्र, आपला हात भारी, आपला ब्लॉग भारी. तर आज आम्ही केलाय शिरा नाश्त्यासाठी. तर मी आता खाणार आहे शिरा आणि आमच्या परीने घेतले दूध बिस्किट. क्रिशा ती खुर्ची कोणी आणली? बाबाने आणली. ही आहे वेत बांबूची खुर्ची. ही खुर्ची माझ्या पप्पानी बनवलेली आहे आमच्या क्रिशिवसाठी. तर ही वेत बांबूची खुर्ची आहे आणि माझे पप्पा यामध्ये काम करतात. ही असं खुर्ची बनवणे वगैरे वेत बांबूच्या वस्तू बनवतात पप्पा. तर त्यांनी ही खुर्ची बनवून आणलेली आहे. बघा किती छान आहे खुर्ची, एकदम मजबूत खुर्ची. तर आता मी आलोय सासूबाई नंबर 2 यांच्या घरामध्ये आणि आल्याबरोबर त्यांनी मला हालचाल विचारली आणि शेव लाडू दिला खायला. तर आता मी थोडा वेळ इथं बसून मग इथून आपण निघणार आहे. माझ्यासोबत क्रिशूला घेऊन आले. चिल्ले पिल्ले खेळत आहे तिथं. तर मला त्यांचा इथला घरातला व्ह्यूज खूप आवडला. घर त्यांनी नवीन बांधलं, त्याच्यामध्ये जे सेटअप बसवलेलं आहे सर्व मस्त. हॉल बनवलाय, चांगला बनवलाय. या बाजूला TV, इकडं फोटो महाराजांचा आणि इकडं मोठी गॅलरी आहे. मस्त वाटतं या गॅलरीमध्ये बसायला, कारण झोपाळा पण बसवला इथं. झोपाळ्यावरती मस्त बसायचं. आणि हा आत्ता जी तुम्हाला मी खुर्ची दाखवली वेत बांबूची, तसंच सेम हा वेत बांबूचा झोपाळा आहे जे माझे पप्पा बनवतात. तर मी बसले आता या झोपाळ्यावरती. क्रिशू भांडण नाही करायचं. दोघांचं भांडण चालू आहे. तर साऊ काय बोलतो? काय दाखवू? काय करतोय तू? बापरे, इकडे बघ, इकडे बघ सिम्बा. तर हा आहे सिम्बा. सिम्बाची मला भीती वाटायला लागली. मी कधी मांजराच्या जवळ बसलो नव्हतो. त्यांना सिम्बा नाव ठेवले मांजराचं. आहे पण सिम्बा सारखा गबरू. तर आता वाजलेत दुपारचे 1:30 आणि आता झालंय आमचं जेवणाचं टायमिंग आणि आम्ही बघतोय पिक्चर भागम भाग. मस्त कॉमेडी चित्रपट आहे. तो बघत आता आम्ही जेवणार आहे. तर आज जेवणामध्ये आहे बेसनचा झुणका आणि सोयाबीनची भाजी आणि वरण, प्लस त्यासोबत ज्वारीची भाकरी. तर आता वाजलेत 5:45 आणि मी फ्रेश झालोय आणि परी माझ्यासोबत येते फिरायला. बाहेर चालू आहे आम्ही फिरायला आणि थोडा पाऊस पण चालू आहे, पण थांबत आलोय. रोज या टायमिंगला पाऊस लागतोय कालपासून. तर फिरायला आम्ही आलोय परी आणि मी पण. पाठीमागं बघा रोडचं काम चालू आहे, सर्व उकरून ठेवलं आहे. रोडचं काम चाललंय. इथून पाठीमागं जायला जागा नाही, तरी पण माणसांची ये जा चालू आहे. रोडचं काम चालू आणि त्याच्यामध्ये पाऊस. पण वातावरण संध्याकाळचं बघा, पाटणमधलं वातावरण किती सुंदर वातावरण आहे, छानसं. तर आम्ही आलो घरी. भरपूर फिरलो आम्ही. थोडंसं परी आणि मी थोडं फिरलो, जास्त नाही फिरलो काय आम्ही. किशू काय बघतो. तर आजचा आपला ब्लॉग आपण इथंच थांबूया. भरपूर कंटाळलोय मी पण आणि आज लवकर संपूया ब्लॉग. बाकी नंतर उद्या बघू. उद्याचा व्हिडिओ आपण खास बनवूया काहीतरी वेगळा.